सुंदर जनम विवेक कर के बजे बुनिया सुंदर जनम विवेक तुलसी हार काशी पीतांबर तुलसी हार काशी पीतांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व
हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधनी तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधनी तुहा विठ्ठल रूप पाहता लोचनी सुख झाले साधनी तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा पाहता लोचनी सुख झाले वो साधनी तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल बरबा तुहा माधव बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल सुखाचे आगर बाप रखुमा देवी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा सर्व सुखाचे आदर बापर भुमा देवी बर तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा सर्व सुखाचे आगर बापर भुमा देवी बर तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरि तयावरी कृपा करी हरि दयावरी कृपा करी हरि दयावरी मुखे आपण सांगितो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू मुखे आपण सांगितो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू गीता हा प्रश्नो अर्जुनेची श्री गीता हा प्रश्न अर्जुनेची श्री गीता हा प्रश्न अर्जुनेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही कया भय
करी काळाचे नाही तया भय करी काळाचे नाही तया स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू आपण सांगितो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता प्रश्नो अर्जुने श्री गीता प्रश्न अर्जुने श्री गीता प्रश्न अर्जुने एका जनार्दनी संशय सांडोने एका जनार्दनी संशय सांडोने एका जनार्दनी संशय सांडोने एका जनार्दनी संशय सांडोने दृढधरी मनी ज्ञानेश्वरी दृढधरी मने ज्ञानेश्वरी दृढधरी मने ज्ञानेश्वरी स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू आपण सांगितो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता प्रश्नो अर्जुने श्री गीता प्रश्न अर्जुने श्री गीता प्रश्न अर्जुने हो पार कुमारी हो जय जय गोपाल कुमारी हो पार कुमारी गोपाल कुमारी कुमार पार कुमारी गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमारी जय जय पार कुमारी पार भावधरोनी आवाचे ज्ञानेश्वर भावधरोनी आवाचे ज्ञानेश्वर भावधरोया वास्यानेश्वरी भावधरोया वास्यानेश्वरी भावधरोया वास्यानेश्वरी कृपा करी हरि स्वमुखे श्री विष्णु स्वमुखे आपण कृपा करी हरि दया कृपा करी हरि दयावरी स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता प्रश्नो अर्जुने
बोला
भावधरोनिया वाचे ज्ञानेश्वरी भावधरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेसी तीची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तया स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेसी एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेसी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैवदहासं विठ्ठलं चिन्तयामि त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचन्याती भाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माथा हो पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माता देवी शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता ठेविला शरण शरण एकनाथा पायी माता देवीला पायी माता देवीला पायी माता देवीला शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा आता उपेक्षिता मज परिहे लाज कवनासी तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा श्री संताची माथा चरणावरी संताची माता श्री संताची माथा चरणावरी संताची माता जनावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग करी दंडवत साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतरे पावलो सांभाळा उतरे विश्रांती पावलो सांभाळा उतरे पावलो सांभाळा उतरे वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतरी
वाढले अंतरी प्रेम सुख डवरली हे काया कृपेच्या ओरसे नोहे अनारिसे उद्धरिलो तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला विठ्ठल विठ्ठला 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 काळजी करू नका वसंत ऋतू आहे न आपल्यावरती फुलाचा वर्षाव होतो हा नॅचरली आहे हा पैसे देऊन नाही विठ्ठला भगवान परमात्मा कुट्टी गावावरती प्रसन्न आहे कारण आपण सर्व मंडळी तन मन धनाने सर्वच मंडळी सर्व प्रकारात या ठिकाणी सेवा करतात आणि म्हणून त्या भगवान परमात्म्याला ही आनंद झालेला आहे आणि आनंदाच्या काळामध्ये मग भगवान परमात्मा कशाच्या ना कशाचा वर्षाव या ठिकाणी करत असतो तर पहिला फुलांचा वर्षाव या ठिकाणी आपल्यावरती चालू आहे भाव धरोनी आवाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी तेचे ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तया एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी भगवत चिंतनाकरिता आपल्या समोर प्रस्तुत केलेला जो अभंग आहे ज्यांना शांतीब्रह्म ही पदवी दिली असे शांतीब्रह्म पैठण निवासी प्रतिष्ठान नगरीचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा ज्ञानेश्वरीची महती प्रतिपादन करणारा हा अभंग आहे ज्ञानेश्वरी पारायणाचं फल ज्ञानेश्वरीच्या सेवेचं फल नाथरायांनी यामध्ये प्रतिपादन केलेलं आहे विठ्ठल विठ्ठला 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 ज्यांचा अभंग आहे ते शांती ब्रह्म आहेत मग शांती ब्रह्म पदवी कोणालाही मिळते का तर नाही ब्रह्मासारखी शांती ज्यांच्या जवळ आहे त्यांनाच काय म्हणतात शांती ब्रह्म ब्रह्म कसं आहे निर्गुण निराकार निर्विकार आनंद स्वरूप शांत स्वरूप असणार परब्रह्म ती अवस्था ज्यांना प्राप्त झालेली आहे त्यांना ही पदवी काय केल्या जाते लावली हल्लीच्या काळामध्ये ज्याप्रमाणे आपण गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती महाराजांना या ठिकाणी म्हणतो आणि आपल्या परिसरामध्ये म्हणजे आळंदीमध्ये शांती ब्रह्म मारुती महाराज कुरेकर जे आमचे स्वानंद सुख निवासी जोग महाराज संस्थेचे सर्वात जुने म्हणजे आताच्या काळासाठी असणारे सर्वात ज्येष्ठ जे शिक्षक आहेत ज्यांच्या हाताखाली हजारो कीर्तनकार तयार होऊन गेले आणि आज ते त्या अवस्थेला पोहोचले कोणत्या शांती ब्रह्म अवस्थेला महाराज लहान मुलगा जाऊ द्या किंवा मोठी व्यक्ती कोणीही जाऊ द्या प्रत्येकाकडे पाहण्याचा ज्यांचा भाव समान आहे कुठेही आजादुजा भाव त्यांच्या जवळ नाही अशी जी अवस्था प्राप्त झालेली आहे ही परिपक्व परमार्थाची अतिउच्च अवस्था जिला म्हणतात तीही शांती ब्रह्म अवस्था आपल्या परिसरामध्ये आपण बाबाजींना आज ज्याप्रमाणे संत येती घरा तोची दिवाळी दसरा आपल्या कुटीकरांच्या आनंदाचा आज पारावार नव्हता जी मंडळी आलेली होती त्या सर्वांना धन्यवाद कारण संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला संतांच्या दर्शनाने भगवत परमात्म्याचा काय होत राहतो लाभ होत असतो तो जोडल्या जातो आणि बाबाजींनी आज सदीच्या भेटी आपल्या सप्ताहासाठी दिली त्या निमित्ताने प्रथमतः देवगड संस्थान आणि बाबांचे या ठिकाणी हार्दिक धन्यवाद आपणा सर्वांच्या वतीनं प्रथमतः या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि सेवेला पुढे सुरुवात करतो कारण आपली सुरुवात झाली ती शांती ब्रह्मापासून
आणि मग त्या दोन पदव्याची आजही मंडळी आपल्याकडे उपस्थित आहेत. पण नाथरायांना जी शांती ब्रह्म ही पदवी प्राप्त झाली होती ती उगाच झालेली नव्हती. मग त्यांच्या जीवनामध्ये शांती स्वतः नांदत होती. बघा, यवन अंगावरती थुकला, प्रसाद देवोनी मुक्त केला. आपल्याला उदाहरण चांगल्या प्रकारे माहिती आहे. माता मावल्या, काही टवाळखोर मंडळींनी, आता गाव म्हटलं की चव्हाटा आला अण्णा, गाव म्हटलं की चव्हाटा आला, आणि चव्हाट्यावर कोण बसत असतं? कोण बसत असतं? चव्हाटखोर किंवा चावडीखोर. काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा. का ज्यांना रिकाम टेकडे, ज्यांना कुठलंही काम गावात नसतं, ते तिथं बसल्यानंतर मग त्यांनी ठरवलं का नाथ महाराजांना राग येत नाही असं म्हणतात ना, पण त्यांना राग आलाच पाहिजे. आता तसं काय हा उटारेटा कराय वाचून काय आडलेलं नव्हतं. विठाला विठाला भजन करा, भजन करा. विठाला 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 बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान प्रभु रामचंद्र भगवान विठाला 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 भगवंताची इच्छा आज तुमच्याकडून खरं कीर्तन करून घेण्याची, म्हणजेच नाम कीर्तन, नाम संकीर्तन. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. कलियुगामध्ये सगळ्यात पॉवरफुल साधना म्हणजे नामस्मरण. जो जेवढी करल, फुकाटे, जो जेवढी करल तेवढं त्याच्या पदरात फल 100%. उधार नाही, रोख.
कसं आहे रोखी आणि फुकाटी कसं आहे न लगे रुका मोल काही त्याला एकही दमडी दुमडी खर्च करावं लागत नाही पण तरी सुद्धा आपण इमानदारीनं करत नाही आपल्यासाठी टाळ्या वाजवा एकदा रामकृष्ण हरी विठाल विठाल विठाला 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 शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्या टवाळखोर मंडळींनी चला आपल्या पैठणमध्ये चला त्या टवाळखोर मंडळींनी त्या ठिकाणी एका यवनाला सांगितलं की तू पांत खातोच नाथ राय फक्त स्नान करून आले का त्यांच्या अंगावरती काय करायचं थुंकायचं त्यांना राग आले की तुला बक्षीस देणार आता तो बिचारा काय आडलेला होता त्याला पैशाची गरज होती आणि मग तो त्या ठिकाणी बसला गेल्यानंतर नाथ रायांनी डुबकी मारून वरती आले बहुतेक वादळातच दिवा दिसतो अरे आपल्या मंदिरात घ्यायचं का भावधरोनी या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी जो भावयुक्त अंतकरणाने ज्ञानेश्वरीचं पारायण करतो भगवान परमात्मा म्हणजे तो हरी त्याच्यावरती कृपा करतो कृपा करी हरी तयावरी ज्ञानेश्वरी ज्यांनी सांगितले आहे तेची ज्ञानेश्वरी हरी स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तया एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी विठोबार खुमाई 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 नाथ महाराजांनी या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगितली तुमच्या आमच्यापर्यंत जी ज्ञानेश्वरी आली थोडक्यामध्ये 2च मिनिटात आपण सेवा या ठिकाणी पूर्ण करणार आहोत नाथ महाराजांना दृष्टांत माऊलींचा झाला माऊली त्या ठिकाणी ज्ञानोबारायांच्या समाधीच्या ठिकाणी नाथ महाराज गेले ज्ञानेश्वरी त्या ठिकाणून घेऊन आले आणि आल्यानंतर मग ज्ञानेश्वरीचे सामर्थ्य काय आहे ते नाथांना विचारल्यानंतर नाथांनी सांगितलं का जो कोणी तिला वास